नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अनिकेत विश्वासरावचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. थँक्यू. मला वाटतं सुरुवात आपण ब्रेकअप के बाद पासून करूयात, कारण त्या गाण्याला 13 वर्ष आज पूर्ण होतात जवळपास, आणि त्याच्यामध्ये दिसणार तो गोंडस आणि अक्षरशः मुलांना रडवणारा तो अनिकेत असा दिसतोय आणि भरपूर बिझी आहे, तो काम करतोय. पण थोडस त्या आठवणी काय आहेत? आठवणी आहेत म्हणजे हे श्रेय ऍब्सोल्युटली से बँडला जातं. येस येस, कारण त्यांनी ते संगीतबद्ध केलं आहे आणि शब्द सुद्धा त्यांचेच आहेत आणि ती एक नॉस्टॅल्जिया आहेच आहे. 2010 साली ते मी गाणं केलं होतं आणि माझे सगळे मित्र आहेत ते. रुईया कट्टा आणि सगळं तिकडे आम्ही सगळे इंटर कॉलेज मध्ये हिंदी कॉम्पिटिशन ज्याला म्हणतात ना ते होतं की मी धानुकर कॉलेजचा, रुईया कॉलेज वगैरे सगळे आम्ही त्यांच्या रिहर्सलला जाऊन कॉन्ट्रीब्युट करायचो, सजेशन द्यायचो. त्यामुळे आमची मैत्री आहे. INT कॉम्पिटिशनला कॉम्पिटिशन आहे पण आमची मैत्री आहे. म्हणजे तो ते कधी सांगायचंय की काय, म्हणजे त्यांनी फोन केला होता, म्हणजे आता सचिन भट खूप मोठा दिग्दर्शक झालेला आहे, त्यावेळेस त्यांनी फोन केला होता की माझ्या अजून एका मित्राला की सिनियरला की तो करेल का वगैरे. बरोबर, ऍब्सोल्युटली त्याला विचार, तो करेल ना, का नाही करणार. आणि आय एम सो ग्लॅड की मी ते केलं. मी असंच केलं होतं, म्हणजे त्याच्या मागे हे खूप जबरदस्त असणार आहे किंवा काय असणार आहे वगैरे हा तो नका, मैत्रीसाठी करायचं आहे. आणि ते माझ्या मते ते जे इंटेन्शन होतं ना करण्याचं, त्यांचंही करण्याचं, म्हणजे त्याच्यासाठी काही पैसा मॅटर करत नव्हता किंवा काय, फक्त मैत्री मॅटर करत होती. आणि ती आयुष्यभर, मी तर सांगतो की माझ्यासाठी मैत्री आणि नातेसंबंध हे आणि त्याच्यातनं मिळणारं प्रेम हे माझ्यासाठी कायम आयुष्यभर जास्त महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या एका मित्राने मी ते गाणं केलं आणि मी विसरून गेलो. मी माझ्या कामाला लागलो होतो, कारण ते मी असं केलं होतं, म्हणजे मला माहित नव्हतं. आणि त्यावेळेस काही युट्यूब वगैरे एवढं काही स्ट्रॉंग पण नव्हतं किंवा काय हे कसं व्हायरल होईल किंवा काय होईल मला माहितच नव्हतं. आणि माझा एक मित्र आहे निखिल राणे म्हणून, त्याने मी कारमधनं जात होतो तेव्हा त्याने मला सांगितलं, अरे एक सॉलिड गाणं आलंय रे. म्हणलं की हा ऐकव, मस्त 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 ऐकलं. तर त्याने ते गाणं ऐकवलं, सुरुवात झाली गाण्याची, त्या आधीचा जो मोनोलॉग वगैरे आहे. तुला अरे कुठेतरी ऐकलंच का वाटतं. गाणं चालू झालं, बोला अरे मी याच्या व्हिडिओ मध्ये आहे, अरे माझंच गाणं आहे. मग त्यानंतर हळूहळू मला कळलं की अरे आज सुद्धा लोक, म्हणजे काय गाणं मला वाटतं की अनेकांचा आधार असतो. म्हणजे कलाकृती कशी अजरामर होईल, काय होईल त्याचं हे काही प्रेडिक्ट नाही करू शकत. चांगल्या इंटेन्शनने, चांगल्या मनाने, एकदम प्युरिटीने ते केलं पाहिजे. आणि ते मी कायमच फॉलो करत आलोय आयुष्यभर, हे की छान इंटेन्शनने करायचं. म्हणजे काम आधी करा, मग त्यानंतर तुम्हाला पैसा, फेम वगैरे काही मिळेल, पण आधी कामावर कॉन्सन्ट्रेट करा. निश्चितच. त्या गाण्याच्या तुझ्या अशा काही आहेत, म्हणजे त्या गाण्याने अनेकांना तर आधार दिलेलाच आहे, आमच्यासारख्या पिढीला किंवा त्या काळातल्या किंवा मग समकालीन आत्ताही असेल. आजही मी अनेकदा बघितलं किंवा आम्ही स्वतः सुद्धा कधी असं बसलो की चुकून लागतं ते गाणं किंवा लावलं जातं, आवडून लावलं. सो तुला सुद्धा त्या गाण्याने कधी आधार दिलाय का? ऍक्च्युली काय ना, ते माझं काम आहे ना, त्यामुळे एक आयुष्यात त्या गाण्याने तुला आधार दिला असा कधी क्षण आलाय का? नाही ऍक्च्युली नाही. मी कसं आहे ना, मी माहित नाही माझं काय आहे आधीपासूनच. मी आतापर्यंत माझे कुठलेच सिरियल मधले एपिसोड वगैरे पण बघितले नाही. काय बोलतो? मी माझे फिल्म प्रीमियरला थोडंफार सगळ्यांची भेटून बघतो, पण मी माझं काम नंतर बघत नाही. त्याच्या वेळेस करतो आणि त्यानंतर मी बघत नाही. त्यानंतर मी मूव्ह ऑन होतो. आणि हा मे बी आता तू म्हणशील तेच आहे, मी आता बोलून गेलो की मी मूव्ह ऑन होतो कामामधनं, तेच ब्रेकअप किंवा त्यामुळे मला गाण्याचा आधार घेण्याची गरज नाहीये, कारण माझ्यामध्ये ते आधीपासून आहे. कदाचित म्हणून माझी निवड झाली असेल त्या गाण्यासाठी, असेल. पण नाही, मुद्दाम मी आज इथे यासाठीच आलो होतो, म्हणजे नंतरही येता आलं असं, पण खास मी या गाण्यासाठी आणि तुला भेटण्यासाठी आलो होतो की या गाण्यानिमित्ताने काहीतरी करता येऊ शकतं किंवा तुझ्याशी बोलता येऊ शकतं. अदरवाईज फिल्म तर आता तुझी येतीच आहे. नाटक, आता नाटकाकडे येऊयात. म्हणजे आमचं निमित्त खरं तर नाटक आहे आजचं, की
कोण म्हणतं टक्का दिला हे नाटक आता सध्या अनेक ठिकाणी आपल्याकडे प्रयोग लागतायत. आज त्याचा प्रयोग यशवंत नाट्य मंदिरला आहे माटुंग्यात. त्यानिमित्ताने आज आम्ही भेटलेलो आहोत. कोण म्हणतं टक्का दिला तर आम्हाला ते कळलं. थोडंसं आरक्षण आणि या समकालीन गोष्टीवरती भाष्य करते, पण ते आहे खरं तर 1990 सालचं. परंतु तेच नाटक, तीच संहिता आजही तितकीच पूरक आहे या समकालीन घडणाऱ्या गोष्टींसाठी. सो ती कशी पूरक आहे आणि ते कसं भाष्य करतात? म्हणजे काळ बदलला नाहीये आता, आणि अजूनही आरक्षण, जाती जमाती सवलती ह्यावरतीच बोललं जातं आणि ह्याचं भांडवल केलं जातं. ह्याच्यावरती भाष्य करणारं हे नाटक आहे. आणि माझी भूमिका यामध्ये खूपच आतापर्यंत खूप म्हणजे वेगळी, एकतर ग्रामीण लहेजा आहे. म्हणजे तो चित्रपटात पोस्टर बॉईज किंवा पोस्टर गर्ल तो चित्रपटात कट मध्ये करण्यात मध्ये, पण एक अख्खा प्रयोग करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग वाटतं मला. खूप चांगला, खूप डेप्थ आहे त्या कॅरेक्टरला. कचऱ्या दिवार त्याचं नाव आहे. खस्ता खात जगलाय, रस्त्यावरती जगलाय, आई वडिलांचा पत्ता नाही, एका पॉइंट नंतर घरदार नाही, तरी सुद्धा तो शिकला आहे. आणि तो खूप संवेदनशील असा आहे. आणि तो त्या एवढे सगळं सहन करून सुद्धा, अवहेलना, उपेक्षा हे सगळं सहन करून सुद्धा तो माणुसकी त्याने सोडली नाही. आणि तो हाच संदेश देतो शेवटी सगळ्यांना की माणूस जगवा, माणूस महत्वाचा आहे, जात धर्म महत्वाचा नाही आहे. म्हणजे आज आपण बघतो की मुलाने लग्न झाल्यानंतर आपल्या आईला सुद्धा टाकलेलं आहे. माणुसकी जपा, माणुसकी जपा. शेवटी आयुष्यात तेच आहे. वा, खूप सुंदर संदेशही आहे. आणि तो बोलताना सुद्धा खूप या गोष्टींमधून असं कळतंय की हे नाटक किती भाष्य, त्यातलं जे भाष्य आहे किती पूरक आहे या समाजासाठी. आणि मला ना आवर्जून एक तुला प्रश्न विचारायचा, असं की तू सिनेमा करतोस, तू नाटक करतोस, तू मालिका करतोस, आय थिंक या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा तू काम केलेलंच आहेस. सो हे सगळं तू ठरवून करतोस का? म्हणजे तुझा प्रत्येक माध्यमातला एक एक प्रेक्षक वर्ग आहे. सो ह्याच्यानंतर आता मला हे करायचं, म्हणजे काय स्ट्रॅटेजी लावून सगळं करतोस की ओघाओघातून होत आहे सगळं? नाही, ओघाओघातनं नाही होत. काहीतरी प्लॅन तर करावंच लागतं. कारण मी शेवटची माझी डेली शो ही 2009 साली गेली होती. कळत न कळत होती. त्यानंतर मी अँकरिंग करत होतो टेलिव्हिजनवरती किंवा काय, पण मी डेली शो कधी नाही केली. कारण मला एक ट्रान्झिशन करायचं होतं चित्रपटांमध्ये, आणि त्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो. त्यासाठी थोडंसं लांब राहावं लागतं. उत्तम सिनेमे केलेच की तू? त्यानंतर फक्त निर्माणा मला मिळाला, तिथनं ऍक्च्युली सुरुवात झाली सगळ्याची. तर ते एक प्लॅन करावं लागतं की, आणि मी असं म्हटलं की एक नट म्हणून मला स्वतःला खूप एक्सप्लोअर करायचं आहे. वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायचं, दिग्दर्शकांबरोबर काम करायचं आहे वेगळं. आणि सिरियल मध्ये कसं होतं की तुम्ही 2, 3, 4, 5 वर्ष एकच कॅरेक्टर करत असतात. आणि मी जो रोल करतो, मी लीड रोल करतो, त्याचे एक 20-25 दिवस लागतात. त्यामुळे तुझं आयुष्यात संपलं त्याच्यामध्ये. त्यामुळे तू काय एक्सप्लोअर करणार स्वतःला किंवा काय करणार. त्यामुळे मी तो ब्रेक घेतला टेलिव्हिजन मधनं. पुन्हा कधीतरी चांगली संधी मिळाली तर नक्कीच करीन. त्यामुळे मी नाटक आणि सिनेमा हे कसं मी शफल करू शकतो. कारण मोठी कमिटमेंट आहे ना, कमिटमेंट होऊन जाते. नाटक सुद्धा खूप मोठी कमिटमेंट आहे, पण नाटक कसं ऍडजस्ट करू शकतो आपण. म्हणजे सिनेमावाले नाटक ऍडजस्ट करू शकतात, मालिकावाले सुद्धा नाटक ऍडजस्ट करू शकतात, असं काहीच नाहीये. पण सिनेमा ऍडजस्ट नाही करू शकत. आणि तिथेही माझे सलग 25 दिवस लागतात, तिथेही माझे सलग 25 दिवस लागतात. आणि मी आणि चित्रपट कसं आहे 2 महिन्यानंतर सुद्धा करू शकतो. ती मुभा असते. डेली शो मध्ये ती मुभा नाहीये. त्यांचं रोलिंग चालू असतं. त्यांना बँक एपिसोड बनवायचे असेल, म्हणजे आता शूट केलेलं तुम्हाला 2 दिवसांनी दिसणार आहे, 3 दिवसांनी दिसणार आहे. त्यामुळे मग माझ्यामुळे तयार करायचं, म्हणजे त्यामुळे मग माझ्यामुळे कशाला सगळ्या युनिटला त्रास द्यायचा किंवा. आणि मी 1 महिना मालिकामधनं बाहेर गेलो असं नाही होऊ शकत. मी हेच सांगू शकतो की मी आता नाटकाची तालीम करतोय, चित्रपट आपण 2 महिन्यांनी करूया, ते अग्री करू शकतात. मालिकेचं तसं नाही होऊ शकत. त्यांचं रोलिंग कंटिन्युअसली एकदा सुरू झालं की चालूच राहतं ना. निश्चितच.
पण सिनेमा नाटक बॅलन्स करणं एक थोडं कसरत तर आहेच अर्थात, आणि आपल्याला दोन्ही माध्यमांवरती काम करायचं असतं किंवा एक्सप्लोर करायचं असतं कलाकार म्हणून स्वतःला. सो नाटक करत असताना म्हणजे सिनेमा आपल्याला कदाचित पैशांचं थोडं भांडवल विषयी बोलूया. नाटक मालिका हे थोडं जास्त भांडवल देतं आणि तुलनेत मालिका सिनेमा जास्त भांडवल देतं तुलनेत नाटकापेक्षा कमी, नाटकापेक्षा जास्त. सो नाटक जे कमी भांडवल देतं त्याच्यामध्ये सुद्धा तो सगळं ऍडजस्ट करून नाटक. नाही, पण ते माझी शाळा आहे ना, ते माझं लर्निंग प्रोसेस आहे, ते माझं रिफ्रेश करणारं प्रोसेस आहे ना. कारण नाटक हे मीडियम जे आहे तिथे तुला सलग हे करायचं आहे, तुला तुझा व्हॉइस वरती काम करता येतं, तुझ्या पाठांतरावरती काम करता येतं, अख्खं देहबोली तुझी दिसते लोकांना स्टेजवरती. त्यामुळे अपराईट राहणं, हे राहणं, ते राहणं, ते सगळं फिजिक असणं किंवा काय असणं, व्हॉट एव्हर असणं, पण ती एक लर्निंग प्रोसेस आहे ना. आणि नाटकापासून सुरुवात झाली आहे ना, आणि मराठी आपल्या ह्याच्यामध्ये नाटकाची जास्त वैभवशाली परंपरा आहे. आणि मी ते आता अनुभवतोय ना. म्हणजे परफेक्ट मंडळ माझं नाटक आहे, कोण म्हणतं टक्का आहे. आता अजून एक नाटक माझं येईल सप्टेंबर मध्ये. सो ते मी सतत चालू मॅटर करत नाही जास्त. हा, मी आधीच सांगितलं ना तुला की पैशानंतर आधी काम आणि आपल्याला काय पाहिजे ते करणं जास्त महत्वाचं आहे. वा, निश्चितच. पण हा संदेश मला वाटतं की युवा पिढीने आता घेतला पाहिजे, अदरवाईज नाटकं होणं कदाचित थांबतील. हा, म्हणजे पैशांकडे जास्त फोकस आहे आजकाल ग्लॅमर आणि पैशाकडे जास्त फोकस आहे, पण तो माझा कधीच नव्हता. आणि मी काम करतो, कामातलं काम मिळवतो, आणि ती माझी प्रोसेस आधीपासून जी आहे ती आहे, आणि त्याचं मला पैसे मिळतातच आहे. सो काय आता म्हणजे त्यामुळे मला होईल एवढा तरी पैसा मिळतो. हा, म्हणजे काय निश्चितच. पण गप्पा तर छान झाल्यास. ब्रेकअप के बाद सारखं आणखीन काय एखादं. मित्र नावाचं जे गाणं आता आलंय ते 3-4 महिन्यांपूर्वी आलं होतं, ते त्याला सुद्धा आता 2.8 मिलियन व्ह्यूज. ते मित्र बनव्यासारखं. बरोबर, पाहिलं मी. हो, त्याचा पण खूप गाजलेला आहे. सो ब्रेकअप के बाद नंतर आता हे गाणं पण आलं. हे पण मी असंच यारीदोस्ती.com मध्ये गेलेलं आहे. निश्चित. या आठवणींना थोडा उजाळा दिला म्हणून अनेक गोष्टी तुला सुद्धा असं छान झाल्या, आणि मला वाटतं की त्यानिमित्ताने मला अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या प्रवासासाठी, नाटकासाठी, आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.